नमस्कार मंडळी. आज सकाळी एक आठवण झाली मला. मी मध्यंतरी मुंबईवरून परत येत असताना माझा मोबाईल गाडीमध्ये पडला. घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं आणि मोबाईल राहिला या जाणीवेने जीव कासावीस झाला. बापरे, एवढा महागाचा नवीन, आता कसं होणार? त्या विचाराच्या मागामध्ये मी धावत जाऊन तो कसाबसा परत मिळवला. आत्ता जेव्हा आठवला हा विचार तेव्हा मला हसू आलं, पण त्या हसू येण्याचं कारण जरासं वेगळं होतं. त्याचबरोबर अजून एकदा एक गोष्ट मला गेल्या आठवड्यात घडलेली आठवली. एक जोडपं आलं होतं माझ्याकडे प्रश्न घेऊन. आमचे परंपरेचे देव आहेत आणि त्या देवांचं करायचं काहीसं राहून गेलेलं आहे. काही गोष्टी करता आलेल्या नाहीत. त्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत का, किंवा त्याच्यावर कुठला उपाय आहे का, आमच्या अडचणी कशा दूर होतील? दोन गोष्टी, दोन वेगळे मुद्दे. मानव नक्की कशासाठी जगतो? मला विचार पडला. आपल्याला लहानपणापासून खरं बोल, भांडू नको, हे करायला विसरू नको, असा वागलास, अशा काही परंपरा जर तू मोडल्यास तर दैवताचा कोप होईल. आठवलं आणि विचारांची पाखरं भरभर उंचच्या उंच गिरक्या मारू लागली. आपण नक्की आपल्या आयुष्यात देवाला कोणतं स्थान दिलेलं आहे? जन्मल्यापासून 5वीच्या पूजेपासून देवीची भीती आपले वाडवडील बाळगत आले आणि ती आपल्याला देतही आले. देव ही संकल्पना वास्तवतेपासून दूर जाऊन तिनं अनामिक भीतीचं रूप घेतलं. संपूर्ण जीवन त्या भीतीपोटी व्यापून जातं, किंवा आत्तासुद्धा समाजामध्ये ही भीतीच फोफावलेली दिसते. देवाचा कोप होईल या नावाखाली मनास पटो न पटो समाजात माणसं कृती करत राहतात आणि मनाला विनाकारण देवाची सेवा केली या नावाखाली समजवत राहतात. पुराण काळापासून मी विचार करायला लागलो, देवाने कोणाला भीती घातली आहे का? कोणत्या देवाने कोणाला भीती घातली? देवाने कोणते रीतिरिवाज घालून दिले? माणसातल्याच विद्वानांनी, त्यांना ऋषी म्हणा, मनू म्हणा, त्यांनी त्यांच्या मनाला वाटलेल्या गोष्टीतून सकारात्मक सामाजिक उन्नती, प्रगती, समाजाच्या बांधणीसाठी प्रयोग केले. त्याचे नियम झाले, त्याच्या परंपरा निर्माण झाल्या आणि त्या परंपराचं जोखड घेऊन पिढी दर पिढी, नाही अगदी युगयुगांतर होऊस तर आपण ते विचार बाळगत आलो. देवाचा कोप, किंवा आजच्या भाषेत गॉड फिअरिंग बनलेलो दिसतायत मला. ग्रह नक्षत्र तारांच्या वेड्यात अडकलो. खडे, मणी, क्रिस्टल, उपास, व्रतवैकल्यांनी भारावून गेलो आपण. माझं भलं कर अशी सततची मागणी करत आलो त्या अदृश्य निराकाराला. कोठे मूर्ती, कोठे चित्र, त्याच्यासमोर घाबरून नतमस्तक होत माझं भलं करा हेच सतत मागत आलो. मला संतांची चरित्र आठवली. कोणत्या संतांनी म्हणलं आहे हो, देवाला घाबरून राहा. आपण काय करतो ते आपल्याला माहीत असतं आणि जे दाखवलं जातं ते सत्य असतंच असं नाही. तर घाबरायचं असेल तर स्वतःच्या मनाला घाबरा. त्याची भीती देवाच्या नावावर कशाला? संतांनी असं म्हणलंय की तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, किंवा तुकाराम म्हणतात बहुत सुखांचे आगर बाप रखमा देवीवर. मग ज्ञानोबा तुकारामांनी आणि संतांच्या मांदेळ्यांनी देवावर प्रेम करायला शिकवलं. मला प्रश्न पडला, आपण कसे वागत आहोत? आपण देवावर प्रेम करतो का देवाला भीतो? प्रश्नाचं उत्तर शोधताना जाणवलं, आपल्या आयुष्याचा बहुतांश भाग देवाच्या कल्पनेने भारलेला आहे. म्हणून मानव नावाची मोठी स्वयंसिद्ध देवस्वरूप असलेली योनी असूनसुद्धा, तिच्यामध्ये सर्व शक्तींचा वास असूनसुद्धा आपण त्यातल्या शक्तीला जाणून न देता, किंवा माणूसपणसुद्धा न शोधता त्याच्याबरोबर वागताना कमी पडतो. जगण्यासाठी सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत सुखदुःख, अर्थात हे पुन्हा सापेक्ष आहे, त्याचा स्वीकार करत आपल्या बुद्धीने, विचारांनी, विवेकाने वागायला शिकायला हवं. जो कोणी निराकारात आहे त्या तत्वाने का आपल्याला पाठवलं आहे, आपण कसं जगलं पाहिजे आहे? आनंदाचा भाग होऊन आनंद वाटण्यासाठी, का दिवाभीतासारखं होऊन देवाची भीती माळगून जगण्यासाठी? मगाशी मी एकवर उल्लेख केला, मोबाईल हरवला तर जीव कासावीस होतो.
मग देवाची जी संकल्पित सगुण साकार रूप आहे ते सापडत नाही, त्याचा शोध लागत नाही. त्या शोधासाठी, त्याच्यासाठी प्रयत्न, त्याची पराकाष्ठा आणि तो हवा आहे, तो मिळालाच पाहिजे यासाठी जीव कासावीस झाला आहे का कधी आपल्याला? आपण इतके जितके वस्तूंवर प्रेम करतो तितके देवावर करतो का? कोठे आणि कसा सापडेल? माझ्या अंतरात्म्यात तो देव आहे असं म्हणलं जातं, संतही म्हणतात. अशी विचारांची दिशा होत होती तेवढ्यात एका आवाज आला. तू तुझे भवितव्य तुझ्या विवेकाने, विचारांनी घडव. प्रयत्नांची पराकाष्ठा कर. त्यात तुला यश मिळेपर्यंत थांबू नकोस. त्यानंतर तुझ्या कष्टाचं चीज होईल. तुझ्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश मिळेल आणि त्याचा तुला आनंद होईल. तो चिरकाल टिकणारा असेल आणि त्या आनंदाचं स्वरूप मी आहे. मी आनंद आहे. तू देवभीत होऊन आनंदाला पारखा होऊ नकोस. तू देवावर संतांनी केलेल्या प्रेमासारखं प्रेम कर. तो देव कधीच रागवत नाही, तो अडवत नाही, तो बाधा बनत नाही. तुझ्या मनाच्या प्रांगणात त्याचं असलेलं स्थान तू श्रद्धेने बळकट कर. तो आहे, तो माझ्याबरोबर आहे. मला भीती नको वाटायला. मी संयमाने सुविचारांची कास धरीन आणि डोळचं श्रद्धेने वागेन. कारण श्रद्धा आणि भक्ती ही दोन द्वारच त्याच्या निर्भय मार्गावर किंवा निर्भय स्थानाकडे आपल्याला घेऊन जातात. त्या निर्भय मार्गाने आपल्याला जायचं आहे. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की स्वामींचा एक तारक मंत्र नेहमी आपण ऐकतो, निर्भय हो निशंक हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. विचार एवढाच होता की आपण गॉड फिअरिंग बनायचं आहे का गॉड लव्हिंग बनायचं आहे. आपण देवावर प्रेम करायला शिकायला हवं. आणि कुठलीही सुरुवात ही पहिलीच असते. मग प्रेम करायला सुरुवात काही अडचण आहे का? देवावर प्रेम करायला शिका आणि बघा कशी प्रगतीची द्वारं सहजपणे तुमच्यासमोर उघडली जातात. जय श्रीराम.